निश्चितच आपण सर्व अस्वस्थ झालो आहोत. कारण साहेबांनी आपल्याला बरीच माहिती चांगल्या प्रकारे दिली आणि जास्त वेळ झाल्यामुळे प्रत्येकाला आपल्याला थोडी अस्वस्थता आहे. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लिमिटेड सहजानंदनगर यांच्या विद्यमाने व ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांनी विकसित केलेल्या एआय तंत्रज्ञान व ऊस विकास उत्पादक या कार्यक्रमासाठी जे आपले अध्यक्ष ज्यांची कायम ऊस वाढावा लोकांची परिस्थिती सुधारावी, ऊसासाठी जास्तीत जास्त उत्पन्न कसं करावं, असे अनेक प्रयोग राबवणारे आपले माननीय बिपिनदादा कोल्हे साहेब, निश्चितच हा एक प्रयोग त्यांनी राबवला तर मी निश्चित त्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले व्हाईस चेअरमन माननीय श्री कोळपे साहेब, एमडी साहेब, तसेच आपल्याला जे कायम नेहमी मार्गदर्शन करत असतात आपले एवढे साहेब, आपल्या सर्व साखर कारखान्याचे आजी माजी संचालक आणि शेतकरी मित्रांनो, मी या तंत्रज्ञानाकडे का वळलो मी सुरुवातीला सांगतो. मी असंच मागच्या वर्षी अॅग्रोवन पेपर वाचत होतो आणि अॅग्रोवन मध्ये या एआय तंत्रज्ञानाविषयी एक कार्यशाळा केव्हीके बारामती येथे आहे आणि ती कुणाला अटेंड करायची असेल तर त्यांनी एक नंबर दिला होता. त्या नंबरवर मी संपर्क केल्यानंतर मी सहज म्हटलं की पाऊस कमी होता मागच्या वर्षी आणि मग आपण काही वेगळं काही मिळतं का याच्यामधून, म्हणून एक जिज्ञासेपोटी एआय तंत्रज्ञान काय असते आपण त्याला अगोदर तर त्याचं नाव नाही कधी ऐकलं नव्हतं, परंतु म्हणून त्या जिज्ञासेपोटी म्हणून मी त्यांना विचारलं की आम्ही तिकडे येऊ शकतो का, तर ते म्हणजे काही हरकत नाही, तुम्ही अवश्य या. मग मी त्या शेतकऱ्यांना त्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना विचारलं पण कुणी काही तयार होईना. त्या पावसाचे दिवस होते, बियाण्यांचं काम होतं, म्हणून मी आणि माझा मुलगा आम्ही दोघंच त्या याच्यासाठी तिथं गेलो आणि तिथे एक सुंदर असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता. जे एआय तंत्रज्ञान ज्या संस्थांमार्फत होतं त्या संस्थांच्या मार्फत त्यांनी एक फार मोठा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी आयोजित केला होता आणि महाराष्ट्रभरामधले शेतकरी तिथे बोलवलेले होते. त्यामध्ये ऑक्सफर्ड, केव्हीके आणि मायक्रोसॉफ्ट अशा तिन्ही कंपन्यांचे अधिकारी तिथे उपलब्ध होते आणि त्यांचे जे ज्ञान आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या लोकांनी केलं आणि मीही त्यामुळे आम्ही प्रभावित झालो. आम्ही प्रभावित झाल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं आम्ही हे तंत्रज्ञान आम्ही वापरू शकतो का, तर ते म्हटले की आम्ही सर्वतोपरी जे काही गरज लागेल ते तंत्रज्ञान तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देऊ. आणि निश्चितच मग आम्ही ठरवलं की आपण हे तंत्रज्ञान वापरू. घरी आल्यानंतर माझा चिरंजीव त्याला सांगितलं की उभे आडवी नांगरट करा आणि जे 2-3 एकर क्षेत्र होतं माझं त्या क्षेत्रामध्ये आम्ही ते राबवण्याचा प्रयत्न केला. तर नांगरणी केल्यानंतर फळी दिल्यानंतर जे नेहमी आपले जे कामं आहेत ते आपण करत असतो आणि ते केल्यानंतर 6 फुटावरती सरी ओढली. 6 फुटावरती सरी ओढल्याचं कारण असं होतं की माझी अगोदरची जी ड्रीप होती ती मी सब सरफेस केलेली होती आणि त्याच्यात जी पाईपलाईन वगैरे सगळ्या तयार होत्या, म्हणून मी 6 फुटावरती गेलो. 6 फुटावरती गेल्यानंतर मला शंका वाटत होती की यामध्ये आपला कव्हरेज मिळेल की नाही मिळेल, परंतु ज्यावेळेस मी त्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर बोललो, साहेब आपल्या जाधव साहेब असतील, बाकीचे जे बरेच आपले लोक त्यामध्ये आहेत, तर त्यांच्या बरोबर मी संभाषण केल्यानंतर त्यांनी सांगितलं की 6 फुटावरती गेलं तर खूपच चांगलं आहे, लोक 8 फुटावरती पर्यंत जात आहे. तर म्हणून मी 6 फुटावरती ती लागवड केली, त्याला ड्रीप केलं. ड्रीप तर माझा आपल्या जुना माझं ड्रीप होतं त्याच्यातच मी ते ऍडजस्ट केलं, परंतु एक डोक्यात विचार होता की कमी खर्च करून जर आपण काही उत्पन्न काढू शकू का. खरं मूळ गाभा हा होता की उत्पन्न कमी करण्याचं. कारण आज जर शेतकऱ्याची परिस्थिती पाहिली आपण तर आपण खर्च खूप करतोय. उसाला जर 50,000 रुपये आपण खर्च केला, सोसायटी आपल्याला काहीतरी 50,000 रुपये देते आणि आपला ऊस जर तुटला तर आपली सोसायटी सुद्धा नील होत नाही, अशी आपली आज परिस्थिती आहे. आणि म्हणून एक 20-25 टन जर 30 टन जर ऊस सरासरी निघत असेल तर हा शेतकरी करणार कसा. म्हणून या जिज्ञासेपोटी मग आम्ही ह्या कामाला लागलो आणि एक निश्चित चांगला असा मार्ग आम्हाला केव्हीके बारामती इथून मिळाला आणि मी आमचं काही धाडस झालं नाही झाडाला सांगायचं या गोष्टी.
कारण हे सक्सेसफुल होईल का नाही होईल, काय होईल पुढे, एवढा खर्च आपण करतोय. तर मग थोडं धाडस न केल्यामुळे मी त्यांच्याबरोबर काही बोललो नाही. परंतु नंतर ज्या वेळेस आपल्या कारखान्याचे अधिकारी यायचे, त्यांनी परस्पर ती माहिती जमा केली. त्यामध्ये काय काय असेल, आपले वक्ते साहेब आहे, आपले ऍग्रीचे, आपले केंद्रीय डेव्हलपमेंटचे देवकर साहेब आहे, यांनी प्रत्यक्ष येऊन त्यावेळेस वेळोवेळी येऊन त्या प्लॉटची माहिती परस्पर घेतली. मलाही माहित नव्हतं ते, तर ते त्यांनी ती परस्पर घेऊन निश्चितच त्यामध्ये चांगली एक अशी प्रगती दिसत होती. म्हणून ते त्यांनी दादांना सांगितलं आणि दादा पण प्रत्यक्ष प्लॉटवरती येऊन त्यांनी पाहिल्यानंतर निश्चित एक चांगल्या प्रकारचा ऊस तिथं उभा आहे. कारण आज जर बघितलं तर माझ्या आसपास तिथं कुठेही ऊस नव्हता. पण झालं काय, मी ज्यावेळेस लागवड केली आणि नंतर सगळे ऊस तुटून गेले आणि सगळे ऊस तुटल्यानंतर परिस्थिती आहे, सगळे जे उंदीर होते ते माझ्या क्षेत्रामध्ये आले. त्यांना खायला काही नव्हतं, जरी राहायला त्यांना जागा नव्हती, परंतु ते ऊसामध्ये तर नक्कीच आले. ऊसामध्ये गेल्यानंतर मग मी काय करावं, आता हा मोठा प्रश्न पडला. ट्रीप एक दोन ठिकाणी कोणतरी होती, निश्चितच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला. परंतु मी देवकर साहेबांना हा प्रश्न मांडला की साहेब अशी परिस्थिती आहे आणि हे सगळं आता नुकसान होईल. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात जर उंदीर याच्यामध्ये घुसले तर आपण आता त्या शेतकरी माझं शेततळं होतं, त्या शेततळ्याच्या याच्यात घुशी होत्या, उंदीर होते. आणि मग मला देवकर साहेबांनी एक पत्ता दिला. त्याचे मित्र होते, एक रिपेलंट त्यांनी एक औषध तयार केलेलं होतं. श्रीरामपूरचे होते साहेब, अविनाश साळुंके म्हणून. ते त्यामध्ये पाक तज्ञ आहेत. कीटक रिपेलंट मध्ये जैविक अभ्यास करून त्यांनी त्या औषधं तयार केली आहेत. तर मग मी त्यांच्या बरोबर संपर्क साधल्यानंतर त्यांनी मला एक औषध दिलं की बा ते ड्रिप मधून सोडा तुम्ही, आणि ड्रिप मधून सोडल्यानंतर त्याचा काय उपयोग होतो बघा. हे प्रायोगिक तत्वावर दिलं त्यांनी. थोडं मला कमी पैशात दिलं ते, 1,500 रुपये काहीतरी मला खर्च आला. परंतु एक निश्चित चांगली गोष्ट घडली की सगळे उंदीर पडून गेले. म्हणजे त्यानंतर मला ड्रिप मध्ये काही त्रास झाला असं काही मला वाटलं नाही. सुरुवातीला मी ज्यावेळेस लागवड केली तर लागवड करत असताना बेनर जे आहे ते KVK बारामती इथून झालं साहेब. तर ऊस लागवडीसाठी मी तिथून बेन आणलं आणि ती लागवड आपण 6 फुटावरती केलेली आहे. सहा फुटावरती लागवड केल्यानंतर त्यानंतर खूप पाऊस झाला. पाऊस इतका झाला का ते एकच दुसरा आपण काय अशी मला शंका वाटायला लागली. कारण ते फुटे होईना, पाण्यामुळे त्या सगळी जमीन ब्लॉक झाली. आणि मग हे करण्यासाठी आता काय करणार आपण. मग मी थोडं पाणी कमी दिलं. ज्यावेळेस थोडी जमीन वापसात आली, त्यावेळेस वापसामध्ये आल्यानंतर जमीन आल्यानंतर मग मी त्याचे जे फुटवे आहेत ते फुटवे काढले. फुटवे म्हणजे जो मेन जो गाभा होता ऊसाचा, पहिला जो कोंब निघालेला होता तो कट केला. आणि तो कट केल्यानंतर मला एक 10 ते 7, 8, 10, 12 पर्यंत फुटवे तिथे मला मिळाले. तर 10-12 फुटवे मिळाल्यानंतर मला थोडं बरं वाटायला लागलं. आता बाबा काहीतरी होऊ शकतं याच्यामध्ये. कारण आम्हाला गणित सांगितलेलं होतं 40,000 रोपं, 40,000 गुणिले 8 किंवा 10 म्हणजे 4 लाख, 40,000 ऊस आणि 40,000 ऊस गुणिले 2 तर म्हणजे 80,000 आपण जाऊ. हे गणित आमच्या बघत होतं. परंतु जर आता फुटवे जर मिळाले नाही तर मग काय करायचं बा. तर मग ते फुटवे काढण्यासाठी आम्ही ते ऊसाचे रोप जे आहेत, आता बघा तुम्ही, ती लागवडीचं पहिलं एक हे आहे. दुसरं त्याच्यानंतर पाऊस झाल्यानंतर जी मशागत, महत्वाचं म्हणजे जी मशागत मला करावी लागली ती पूर्ण मशागत ही ट्रॅक्टरच्या सहाय्याने केलेली आहे. याला मला कुठेही माणूस तिथं घालावा लागला नाही. लागवड केल्यानंतर फक्त ऊस कापण्यासाठी म्हणून मला मजूर घालावे लागले. परंतु इतर कोणत्याही कामासाठी मला मजूर तिथं काही टाकावं लागलं नाही. पुढे ऊस कापण्याची नाही, तो व्हिडिओ नाही आला. पण तो ते एक जो मेन ऊस होता कापल्यानंतर मला निश्चितच चांगले फुटले मिळाले. आणि त्याच्या पुढे जाऊन मग मोठी खंदी केली. त्याचे जे डोस होते ते मला साहेबांच्या माध्यमातून आम्हाला ते संपर्कात राहून जे काही अधिकारी असतील तुमचा मला परिचय झाला नाही त्यावेळेस. परंतु बाकीचे जे आहेत अधिकारी आपल्याला त्यांच्या मार्फत ती माहिती मिळत गेली. त्याप्रमाणे आम्ही काम करत गेलो
आणि मध्यंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस दिवटे साहेब आपले देवकर साहेब आणि आपले वक्ते साहेब हे ज्यावेळेस बाकीची आपली टीम तिथं आली आणि त्यांनी पाहिलं ऊसात एवढे मोठमोठे भेगा आहे, म्हणजे अक्षरशः भेगा होते ऊसामध्ये, पण ऊस वरती चांगला होता. म्हणजे जे पाण्याचं प्रमाण जे होतं ते मी योग्य प्रमाणे ज्या वेळेस त्यांनी सांगितलं त्याचं जे मेसेज यायचं आम्हाला त्याच्यामध्ये मेसेज होतं. म्हणजे काय ते युनिट त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे आपल्याला, त्या युनिटमध्ये कॉम्प्युटराईज सगळ्या सिस्टीम बसवलेल्या आहेत. या तंत्रज्ञानामध्ये होतं काय, त्यांनी जे काही त्यांचा अभ्यास आहे ऊसाविषयी विषयाच्या ऊसाच्या ज्या गरजा आहेत, ऊसाला काय काय केलं पाहिजे, ऊसाला कोणते रोग येऊ शकतात, कोणत्या वातावरणामध्ये कोणते ऊस रोग येतील, हा सगळा अभ्यास करण्यासाठी ते खाली साईड करतो. दादांचे याच्यामध्ये खाली काय नाही ते वरचं मशीन दाखवलं, ठीक आहे मशीन आता आहे. तर त्याच्यामध्ये तीन त्यांनी वरती जे हवेचा हे दाखवलेला आहे, हवेचा वेग, त्याच्यानंतर पाऊस किती होतो त्याचं एक माहिती दिलेली आहे. नंतर मग त्याला जे काही पाण्यामध्ये खालचे जे सेन्सर आहेत, जमिनीमध्ये त्यांनी 2-3 सेन्सर दिलेले आहेत. एक 6 इंचावरती एक सेन्सर आहे आणि 12 इंचावरती एक सेन्सर बसवलेला आहे. ज्या वेळेस पाण्याची गरज वाढते त्यावेळेस ते आपल्याला मेसेज देतं, त्याचा ग्राफ आपल्या मोबाईलवरती येत राहतो आणि मग आपण त्या 1 तास ड्रीप चालवा, 2 तास ड्रीप चालवा असं मेसेज आपल्याला येतं. म्हणजे इतकं सोपं काम ते झालेलं आहे. आपल्याला अंदाज करायची काही गरज पडत नाही आता आपण पाणी कधी दिलं पाहिजे की किंवा काय. आपण जेव्हा त्याचा मेसेज येतो त्यावेळेस मोटर चालू केली आणि 2-3 तास ड्रीप केली तर परत तो ग्राफ खाली जातो. म्हणजे अशा पद्धतीचं त्यांचं एक तंत्रज्ञान त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. आणि निश्चितच ही एक आनंदाची गोष्ट आहे की आज जर आपण बघितलं तर आपली शेतकऱ्याची जी इमेज तयार झालेली आहे याच्यामध्ये लोकांमध्ये, का शेतकरी हा निष्काळजी आहे, तो गावात जाऊन गप्पा मारतो, गावातले कामं पाहतो, नंतर सिटीमध्ये येतो. तर ही कुठंतरी कमी करण्याचं काम KVK बारामती यांनी केलेलं आहे आणि ती सगळी माहिती आपण त्या मोबाईलमध्ये त्यांनी दिलेली आहे. तर आपण महत्वाचं म्हणजे आता आपला स्वाभिमान जागृत करण्याचं काम आपण केलं पाहिजे. का आपल्याकडे जे आज फार वाईट परिस्थिती आहे, तुमच्या मुलांना कोणी मुली देईना, तुमचे म्हणजे जे काही आज शेतकऱ्याची इतकी वाईट परिस्थिती आहे की ते सांगितलेलं बरं, सगळ्यांना अनुभवात येते या गोष्टी. आणि याच्यातून जर सुधारायचं असेल तर आपण आपले उत्पादन खर्च कमी करून, म्हणजे खर्च कमी करणं हेच पैसे कमवणं आहे आपला. भाव तर काही आपल्या हातात नाही, भाव आपण काही करू शकत नाही. आणि मग याच्यात आपण काय करू शकतो की आपले जे उत्पन्न ते वाढवू शकतो. उत्पन्न जर डबल झालं आपलं तर निश्चितच आपल्याला 4 पैसे चांगल्या प्रकारे मिळू शकतात. आणि या माध्यमातून आपल्याला ते सहज शक्य आहे असं मला वाटतं. हे काही ऊसासाठीच फक्त हा प्रयोग आहे असंही काही नाही, प्रत्येक पिकासाठी हे हा प्रयोग आहे. द्राक्ष बागेसाठी आहे, भाजीपाल्यासाठी त्यांनी केलेला आहे, बाकीच्याही पिकासाठी आहे सगळं. मग इव्हन हरभरा याच्यासाठी सगळं ते प्रयत्न करतात. म्हणजे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि बाकीचे जे आहे तंत्रज्ञान बसलेले आहेत की शेतीसाठी AI तंत्रज्ञान वापरू राहिले. पहिलं तंत्रज्ञान AI तंत्रज्ञान हे आजकालची गोष्ट नाही. AI तंत्रज्ञान हे फार पूर्वीपासून वापरलं जातं. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये ऑटोमेशन मध्ये तुम्ही जर पाहिलं तर ऑटोमॅटिक गाड्यांचे स्पेअर पार्ट बनवले जातात, ते बसवले जातात, मोठमोठ्या मशीन असतात, ते आपण कुठे व्हिडिओवर पाहतो. परंतु हेच तंत्रज्ञान शेतीमध्ये जर आलं आणि शेतकऱ्यांची परिस्थिती जर चांगली झाली तर निश्चितच एक चांगला असा वेगळा असा काम आपल्या कारखान्यामार्फत होईल, दादाच्या मार्फत होईल. आणि विशेष म्हणजे जे आपला स्टाफ जो आहे, संजीवनी सहकारी साखर कारखान्याचा जो स्टाफ आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे प्रत्येक गोष्टीची काळजी घेत असतो. मी बघितलं, कारण त्यांना मार्गदर्शन करणारे आपले दादा त्यांच्या मागे असतात आणि म्हणून तो इफेक्ट मला नक्कीच दिसला. त्यांनी जे वेळोवेळी येऊन मलाही मार्गदर्शन केलं. कधी कधी काय होतं, आज आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात परंतु आपली इच्छा असून काही गोष्टी आपण आर्थिक परिस्थितीमुळे करू शकत नाही किंवा काही तंत्रज्ञान उपलब्ध असल्यामुळे नसल्यामुळे करू शकत नाही. तर अशा गोष्टी आपण प्रयत्न जर करत राहिलो, शेतकऱ्यांनी जर सगळ्यांनी एकात्मिक एक विचार करून जर प्रयत्न केले आणि जास्तीत जास्त उत्पन्न आपल्या शेतीचं ऊसाचं कसं वाढेल, कारण सगळ्यात शाश्वत जर उत्पन्न कुणाचं असेल तर ऊसाचं आहे. तुम्ही बाकीची कोणतीही पिकं घ्या, द्राक्षामध्ये पिकं गेली 50 वर्षे काम करतोय पण किती हाल होतात हे आम्हाला माहिती. रात्रंदिवस काम करावं लागतं, भानगडी होतात, पाऊस येतो, गारपीट येते, संपूर्ण सगळं धुवून जातं. ह्या गोष्टी दादांनी अनुभवलेल्या. आणि 2010 मध्ये गारपीट झाल्यानंतर काय नुकसान झालं होतं हे साहेब स्वतः येऊन तिथं पाहिलं आणि त्यांनी जी कळकळ आमच्याविषयी व्यक्त केली होती. तर ह्या सगळ्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर आपण आपल्या ऊसामध्ये लक्ष केंद्रित केलं पाहिजे.
ऊस हे असं पीक आहे की याला फार काही नुकसान होत नाही फार मोठं. आणि हे जे नवीन तंत्रज्ञान जर आपण वापरलं आणि त्या पद्धतीचे सर्वांनी जर प्रयत्न केले तर निश्चितच सगळे सुखी होतील असं मला वाटतं. जास्त वेळ काही घेत नाही, जेवायचा टाइम झालेला आपल्याला दादांना ऐकायचं आहे आणि म्हणून मी माझे 2 शब्द इथं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.